हाय नमस्कार, वेलकम टू हनीप्रियाज खजाना. हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत परफेक्ट ढाबा स्टाईलमध्ये अंडा करीची रेसिपी. अशा पद्धतीने एक करी बनवताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, तर लवकरात लवकर झटपट तयार होणारी ही एक करीची रेसिपी. चला तर मग बघूया. अंडा करी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी 6 अंडी घेतली आहे. याला आपण पाण्यामधून उकळून काढून घेणार आहोत. तर यामध्ये मी 1 चम्मचपर्यंत मीठ घालत आहे. मीठ घातल्यामुळे अंडी हे लगेच सोलता येणार. तर या अंडीला आपल्याला 15 मिनिटापर्यंत गॅसवरती ठेवून उकळी काढून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम हे मीडियम ठेवायचा आहे. 15 मिनिटांनंतर गॅसचा फ्लेम हे बंद करू. तर इथे आपण बघू शकतो पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे अंडी हे लगेच आपल्याला सोलता येत आहे. तर सगळे अंडी आपल्याला इथे सोलून घ्यायचं आहे. आता हे एग्स आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये 2 चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यावरती एग्सला परतून घेण्याआधी चाकूने अशा पद्धतीने कट करून घेऊ. हे अंडी तेलामध्ये परतून घेताना त्याचसोबत यामध्ये पाव चम्मच हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मचपर्यंत तिखट टाकून हे सगळे अंडी छान असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटापर्यंत तेलामध्ये सगळ्या बाजूने चांगल्या प्रकारे अंडी परतून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर या एग ग्रेव्ही करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मिक्सर जारमध्ये अर्धा कपपर्यंत फ्राईड ऑनियन्स घालायचा आहे. सुरुवातीलाच एक मोठा कांदा बारीक चिरलेला त्याला तेलामधून छान असं परतवून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये 10 ते 15पर्यंत काजू घालायचा आहे. सोबतच यामध्ये 1 मोठा टमाटर किंवा 2 छोटे टमाटर अशा पद्धतीने कट करून हे सुद्धा यामध्ये घालूया. आता हे सगळे मिक्सरमधून फाईन असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे फाईन पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. आता हे बाजूला ठेवून देऊ. आता दुसरीकडे अर्धी वाटीपर्यंत दही घेतलेलं आहे. यामध्ये पाव चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चम्मचपर्यंत लाल तिखट, 1 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला घालायचा आहे. आता हे सगळे दहीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गरज पडल्यास यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता. तर तुम्ही ते बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे आपण ज्या पॅनमध्ये एग फ्राय करून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये 2 चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यावरतीच यामध्ये अर्धा चम्मच जिरे आणि बोल गरम मसाला घालायचा आहे. जिरं आणि मसाले थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने आणि 1 चम्मच आले लसूणचं पेस्ट घालून हे सगळं इथे परतून घेणार आहोत. हे सगळं परतून घेताना या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे कमी ठेवायचा आहे. आले आणि लसणाचा पेस्टला तेलात चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा उग्रवास राहणार नाही. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दही मिश्रण घालायचं आहे जे आपण तयार करून ठेवले होते. आता दही मिश्रणसुद्धा तेलात परतून घ्यायचं आहे जोपर्यंत यावरती तेल सुटणार नाही. तुम्ही बघू शकता यावरती तेल सुटलेलं आहे. तर आता यामध्ये टोमॅटो आणि फ्राईड ऑनियनचं जे आपण पेस्ट तयार करून ठेवले होते ते यामध्ये घालायचं आहे. आता हे सगळे एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पेस्ट लागलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी याला आपण झाकण लावून चमचेनं अधूनमधून मिक्स करत कमी गॅसवरती याला शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली हे जी ग्रेव्ही आहे ती मस्त असं शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण जे बॉईल करून ठेवलेले जे एग्स होते फ्राय करून घेतले होते ते यामध्ये घालायचं आहे. एग्स घातल्यानंतर एकदा चमच्याने मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला जेवढं ग्रेव्ही लागतो त्यानुसार यामध्ये पाणी तुम्ही घालू शकता. तर इथे मी 1 ते 1.5 वाटीपर्यंत पाणी घालत आहे. ग्रेव्ही ही पातळ किंवा घट्ट ज्यानुसार तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर तुम्ही एकदा थोडंसं टेस्ट करून बघा. चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते एकदा बघून घ्या. आता यानंतर यावरती 2 ते 3 मिनिटासाठी झाकण लावून मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं एक करी बनवून इथे तयार झालेली आहे. तर फायनल यामध्ये घालूया अर्धा चम्मच क्रश केलेली कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर घालून एकदा चमच्याने मिक्स करून गॅसचा फ्लेम इथे बंद करायचा आहे.
तर एकदम सिंपल डिलिशियस ढाबा स्टाईलमध्ये एक करी बनवून इथे तयार झालेली आहे. तर हे एक करी भातासोबत, पोळीसोबत, इवन बिर्याणीसोबतसुद्धा खूपच भारी लागते. तर एकदा अशा पद्धतीने एक करीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.